नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हेल्दी सँडविच. आणि हे सँडविच आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत माहितीच आहे तुम्हाला की सँडविच खूप आवडलं जातं. तर मुलं काय करतात की यामधले व्हेजिटेबल्स काढून टाकतात. तर या पद्धतीने तुम्ही सँडविच करून बघा. अगदी आवडीने सँडविच आपलं फस्त होईल, संपून जाईल आणि मुलांना खूप आवडेल. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. हेल्दी सँडविच बनवण्यासाठी आपल्याला लागणारे हेल्दी व्हेजिटेबल्स आहेत. मी 2 गाजर किसून घेतलेले आहेत, बारीक कांदा चिरलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोबी बारीक चिरून घेतलेली आहे, काकडी देखील बारीक चिरलेली आहे आणि कॅप्सिकम, शिमला मिर्च देखील आपण बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर एक बटाटा आपण उकडून घेतलेला होता, तो आपण ॲड करायचा आहे त्यामध्ये आणि सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण चटणीची तयारी करणार आहोत. त्यामध्ये मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर. माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी कोथिंबीरची चटणी तयार केलेली आहे. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. कोथिंबीरची चटणी देखील खूप छान लागते सँडविचमध्ये. नंतर यामध्ये मी एक बीट देखील किसून ॲड केलेला आहे. बीट देखील आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. नंतर यामध्ये 1 वाटी आपण दही ॲड करणार आहोत. आंबट दही ॲड करायची नाही आहे, घरी लावलेली फ्रेश दही ॲड करायची आहे. नंतर आपण त्यामध्ये चाट मसाला ॲड केलेला आहे आणि थोडासा धना पावडर आपण ॲड करणार आहोत. त्यामध्ये थोडासा जिरा पावडर देखील ॲड करायचा आहे. नंतर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व व्हेजिटेबल्सला मसाला चांगला लागला जाईल अशा प्रकारे आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपल्या चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे, मसाला लागलेला आहे चांगला. तर आपण एक ताट घेतलेला आहे, त्या ताटामध्ये आपण 2 स्लाइस घ्यायचे आहेत. ब्रेडचे स्लाइसमध्ये आपण हिरवी चटणी म्हणजेच आपण कोथिंबीरची जी चटणी बनवलेली होती ती चटणी आपण एका स्लाइसला लावून घ्यायची आहे. सँडविच बनवण्यासाठी पुदिन्याची चटणीच हवी अशी काही गरज नाही आहे. कोथिंबीरची चटणी बनवली तरी खूप छान लागते आणि पुदिना नसेल जर आपल्याकडे तर आपण कोथिंबीरचा वापर करू शकतो आणि खूप छान आणि टेस्टी देखील होते. असं नाही की पुदिन्यामुळे आपली टेस्ट वेगळी लागेल सँडविचची. तर नंतर आपण हे सर्व मसाला जो लावलेला होता ते व्हेजिटेबल्स आपण त्या स्लाइसवरती ॲड करणार आहोत. पूर्ण प्रकारे ते भरून घ्यायचं आहे. पूर्ण स्लाइसला आपण व्हेजिटेबल्स लावून घ्यायचे आहेत, व्हेजिटेबल्स भरून घ्यायचे आहेत. दोन्ही ब्रेडच्या स्लाइसवरती आपण व्हेजिटेबल्स आणि चटणी लावून घेतल्यानंतर दुसऱ्या स्लाइसला आपण टोमॅटो केचप ॲड करायचा आहे. तो देखील चांगल्या प्रकारे त्या स्लाइसला प्लेन असा लावून घ्यायचा आहे. आपण हे सँडविच बनवताना चीजचा वापर केलेला नाही आहे. आपल्याला हेल्दी सँडविच बनवायचं आहे तर मी चीज देखील यामध्ये यूज केलेला नाही आहे. खूप अशा गोष्टी आहेत ज्या मी यामध्ये वापरलेल्या नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज ॲड करू शकता यामध्ये. आणि आता आपण एका पॅनवरती बटर किंवा तूप ॲड करणार आहोत. तर बटर यूज न करता मी साजूक तूप घेतलेला आहे. 1 चमचा आपण साजूक तूप ॲड करणार आहोत पॅनवरती. आणि जर तुम्हाला बटर हवा असेल तर तुम्ही बटर देखील ॲड करू शकता. मला हेल्दी सँडविच बनवायचं होतं म्हणून मी बटर यूज केलेलं नाही आहे आणि साजूक तूप घरातलं यूज केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ब्रेडला त्यावरती एक एक करून ते ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर आपली सँडविचची एक साईड चांगल्या प्रकारे भाजली गेलेली आहे तुपामध्ये. तर असे करून आपण पॅनवरती एक एक करून भाजून घेणार आहोत.
दोन्ही साईड चांगल्या प्रकारे भाजले गेले की ते आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर खूप छान प्रकारे आपले सँडविच तयार झालेले आहे आणि हेल्दीसुद्धा झालेले आहे. यामध्ये आपण चीजचा वापर केलेला नाही आहे, बटर यूज केलेलं नाही आहे, जास्तीचे सॉसेस ॲड केलेले नाही आहेत आणि आपलं हेल्दी सँडविच खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे आणि हे लहान मुलांना खूप आवडेल. तर लहान मुलं व्हेजिटेबल्स खात नाहीत, त्यामुळे आपण हे बारीक बारीक चिरून घेतलेले होते. तर या प्रकारे जर तुम्ही नक्की करून बघितलं तर मुलं नक्की आवडीने खातील आणि खूप सर्वांना आवडेल. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी लास्टपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.